ग्रुप या घाटकोपरच्या लोकांना विचाराल तर तुम्हाला कळेल की अत्यंत महत्त्वपूर्ण होतं। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी बॅनर जे आहेत ते बॅनर देखील असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं। दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे गटाचे देखील पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2010 पासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्व घोषणाबाजी जी आहे ते करताना हे सर्व पदाधिकारी मिळत आहेत। 4 वाजता हा ब्रिज जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे आणि ओपन केल्यानंतर सर्वच पक्षांचं राजकारण जे आहे ते श्रेयवादाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते। मोठमोठे बॅनर जे आहेत ते देखील या ठिकाणी लावलेले आहेत। 2010 पासून पाठपुरावा खासदार करत होते अशा प्रकारचे बॅनर लावलेत, परंतु त्या ठिकाणी भाजपकडून देखील पेढे वाटप केलं जातं। यांचं कामच पेढे वाटायचं, काम तर आम्हीच करणार, पेढे ते वाटणार आहे। आज या सत्तेमध्ये आल्यापासून या विभागात म्हणजे जे या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता होती, मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांच्या काळामध्ये सर्व ओपनिंग झाले, नारळ फोडलेले आहेत आणि हा श्रेयवादाचा नाहीये। हे बघा ना, पाठपुरावा केलेले 2010 2012 2000 हे किती आपण मुंबई महानगरपासून MMMRD पासून म्हाडापर्यंत जे या विभागाचे खासदार संजय दिना पाटील 2010 पासून पाठपुरावा करत होते। कारण या ठिकाणी गोदरेज असेल, विक्रोळी कन्नमनगर टागोरनगर असेल, रेल्वे पटरी करून क्रॉस येत होते आणि मोठ्या प्रमाणात आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये मृत्यू पडत होते, मोठमोठे ॲक्सिडेंट होतात। ते विश्वासात लक्षांचा खासदार साहेबांनी त्यावेळी तो लक्षात घेऊन रेल्वे मंत्री आता मुख्यमंत्री आहेत ना ममता बॅनर्जी, त्यावेळीचे रेल्वे मिनिस्टर होते, त्यांच्या मागे पाठपुरावा करून मुंबई कमिशनर असतील, स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल, त्यांच्या पाठपुराव्याने हा आज ब्रिज झालेला आहे। आणि या विभागाचे आमदार सातत्याने सुनील भाऊ राऊत यांच्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा ब्रिज बनवण्याचा हात आहे। हे श्रेय द्यायचं असेल ना फक्त या विभागाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील आणि या विभागाचे आमदार सुनील भाऊ राऊत या दोघांना श्रेय देणार आहे। हे कारण या ठिकाणी मोठमोठे ॲक्सिडेंट होणार होते, आता त्यांना ते होणार नाहीये आणि विक्रोळी आणि ईस्ट आणि वेस्ट आणि ह्या टागोरनगर कन्नमनगरने याचा खूप फायदा होतोय, जेणेकरून या ठिकाणी कुठे रेल्वे ओलांडून जाऊ शकत नाही, ब्रिजचा वापर करण्यात येईल। म्हणून मी तमाम विक्रोळीकरांच्या वतीने या खासदार संजय भाऊ दिना पाटील आणि आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने विक्रोळीकरांना खूप खूप आभार।